ते पण नोकर म्हणून. दामिनी मुजुमदारच्या मुलाला तुम्ही नोकर म्हणून ठेवलं. अहो निदान जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगायची हो. ती आता आमची बरोबरी करण्यासाठी ती विकून खाल्लीत. एवढी हिम्मत तुमची? नीता, अगं हिचा ताप कमी व्हायचं नावच घेत नाहीये, उलट वाढतच चाललाय. आता सगळे प्रयत्न करून झाले की ग, आता अजून काय? ताई, मला तर वेगळंच टेन्शन आलं. तिथं सावीच्या घरी काय चाललं असेल ना ह्याचाच सारखा विचार येतोय. आणि आतापर्यंत सगळ्यांना कळलं असेल की धैर्य भाऊजी सावीच्याच घरी होते म्हणून. हो ना ग. का थांबलात? बोला. नाही, मला पण कळू दे की तुमचा काय विषय चालला होता ते. बोला. बोला. असं लपून काय बोलत होता? काय बोलत होतात? बोला. हा मामा, अहो बघा ना, आपल्या इराच्या काळजीबद्दलच बोलत होतो. हो ना, ताप कमी व्हायचं नावच घेत नाहीये. केवढा ताप आहे तिला. धैर्य भाऊजी नाहीयेत तर हिचा ताप वाढतच चाललाय.